ओके. सो लास्ट लेक्चरला आपला कोणता पॉईंट संपलेला होता तर आयोनिक इक्विलिब्रियाचे PYQ आपले झालेले आहेत. ठीक आहे. सॉलिड स्टेट झालाय, सोल्युशन झालाय, आयोनिक इक्विलिब्रिया झालाय. आता मी केमिकल कायनेटिक्स स्टार्ट करते. केमिकल कायनेटिक ऍक्च्युली 6th टॉपिक आहे. आपले 2 अजून फिजिकलचे राहतात, मोठे मोठे आहेत, ते नंतर न घेणार. पहिला हे छोटे आहेत ते कम्प्लीट करते. ठीक आहे, फाईन. आता बघा, नाव वी आर गोइंग टू स्टार्ट टुडे विथ केमिकल कायनेटिक्स. See, chemical kinetics, it is a branch of chemistry which deals with the study of. Chemical kinetics कशाबद्दल स्टडी करते? It is a branch of chemistry which deals with the study of rate of reaction. Rate of reaction. त्यानंतर ना factors affecting the rate of reactions. Factors affecting the rate of reaction. Factors affecting the rate of reaction. And next is mechanism of the reaction. What is chemical kinetics? Chemical kinetics is a branch of chemistry which deals with the study of what? Rate of reaction, factors affecting the rate of reaction and mechanism of the reaction. Normally एखादी प्रोसेस आहे, फॉर एक्झाम्पल C3H8 प्लस O2 हे काय देते? कार्बन डायऑक्साइड आणि काय देते तर वॉटर. ही जी प्रोसेस आहे, ही जी रिॲक्शन आहे, ही होणार की नाही होणार? झाली तर याचा रिॲक्टंट किती % कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर प्रोडक्ट मध्ये. आणि जर रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाला तर किती टाइम लागणार? किती टाइम लागणार? दॅट इज रेट ऑफ रिॲक्शन. एखादी केमिकल प्रोसेस स्टडी करण्यासाठी 3 गोष्टी माहित असायला पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी माहित असायला पाहिजे? पहिली माहित असायला पाहिजे फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन. फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन म्हणजे ही रिॲक्शन घडू शकते की घडू शकत नाही. फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन मध्ये काय येते की ही रिॲक्शन घडू शकते की घडू शकत नाही. ठीक आहे. दुसरं, जर रिॲक्शन घडू शकते तर किती एक्सटेंट ऑफ रिॲक्शन म्हणजे तो रिॲक्टंट किती प्रमाणात प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे. कारण आपण थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ बघतो, नो मशीन हॅज 100% एफिशियन्सी. किंवा आपण असं म्हणतो की कोणताही प्रोसेस जर घेतला तर त्याचा सगळा रॉ मटेरियल प्रोडक्ट मध्ये कधीही कन्वर्ट होत नाही. सो एक्सटेंट ऑफ रिॲक्शन, एक्सटेंट ऑफ रिॲक्टंट म्हणण्यापेक्षा एक्सटेंट ऑफ काय म्हणूया तर रिॲक्शन. एक्सटेंट ऑफ रिॲक्शन नंतर नेक्स्ट काय येते तर रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे एखादी केमिकल प्रोसेस, एखादी केमिकल रिॲक्शन घडण्यासाठी ह्या 3 एस्पेक्ट्स माहित असायला पाहिजे. एक तर फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन, दुसरी एक्सटेंट ऑफ रिॲक्शन, तिसरी रेट ऑफ रिॲक्शन. मग तुम्ही फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन कशामध्ये डिस्कस करताय? केमिकल थर्मोडायनामिक्स जो टॉपिक आहे किंवा थर्मोडायनामिक्स हे जे पार्ट आहे, हे थर्मोडायनामिक्स मेनली डील करते की एखादी प्रोसेस घडते की घडत नाही. एखादी प्रोसेस घडते की घडत नाही हे कोण सांगते तर फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन टेल्स केमिकल थर्मोडायनामिक्स. स्पॉन्टॅनिटी, गिव्स फ्री एनर्जी, डेल्टा जी असते तिथं, डेल्टा जी, ती डेल्टा जी काय असायला पाहिजे? निगेटिव्ह असायला पाहिजे. मगच रिॲक्शन काय असते तर स्पॉन्टॅनियस असते. हे नंतर आपण बघायचंय थर्मोडायनामिक्स मध्ये. एक्सटेंट ऑफ रिॲक्शन हे तुम्ही केमिकल इक्विलिब्रियम हा टॉपिक 11वी मध्ये बघितला असेल किंवा आता आपण आयोनिक इक्विलिब्रियम बघितलं की ज्या पॉइंटला रेट ऑफ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिॲक्शन काय झालं सेम, त्यावेळी रिॲक्शन स्टॉप झाली असं आपण म्हणतो. बट इट इज अंडर इट इज अंडर डायनामिक इक्विलिब्रियम. हा, आणि तुम्ही स्ट्रेस अप्लाय करून रिॲक्टंट किंवा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त करू शकताय. म्हणजे तुम्हाला माहित झालं की रिॲक्टंट एवढं प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झालं, मग प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ना तुम्ही त्या प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकताय की वाढवू शकत नाही किंवा कमी करायचं असेल तर काय. दॅट इज केमिकल इक्विलिब्रियम. रेट ऑफ रिॲक्शन, हे बघा रिॲक्शन घडतीये, ठीक आहे, रिॲक्शन घडतीये केमिकल थर्मोडायनामिक्स,
मग तो रिएक्टंट एवढ्या प्रमाणात प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतोय केमिकल इक्विलिब्रियम. आता किती रेट, किती टाइम लागते, व्हॉट इज द रेट ऑफ रिएक्शन. मग फक्त रेट ऑफ रिएक्शन नाही, रेट ऑफ रिएक्शन म्हणजे केमिकल कायनेटिक्स मध्ये येते, नो डाऊट. केमिकल कायनेटिक्स मेनली डील्स विथ द रेट ऑफ रिएक्शन, नो डाऊट. Chemical kinetics mainly deals with the rate of reaction, no doubt. But chemical kinetics deals with the three aspects. सगळ्यात पहिला तर rate of reaction आहेच. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन, म्हणजे मला रेट ऑफ रिएक्शन वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल, किंवा रेट ऑफ रिएक्शन कमी कधी होणार किंवा रेट ऑफ रिएक्शन वाढणार कधी, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन. बरं, ती रिएक्शन जी घडतीये ना, ती रिएक्शन कशी घडते, दॅट इज मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन. आणि मेकॅनिझम ऑफ रिएक्शन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आणि आरेन्स मध्ये बघितलेलं होतं. काय, SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम, आठवते का बघा. SN2 मेकॅनिझम मध्ये आपण म्हटलं की हा मिथिल ब्रोमाइड आहे, हा मिथाइल ब्रोमाइड आहे, हा मिथाइल ब्रोमाइड आहे. ह्या मिथाइल ब्रोमाइडला जेव्हा तुम्ही न्यूक्लियोफाईलला काय करणार आहे तर अटॅक करणार आहे, तर फ्रंट साइड अटॅक तर पॉसिबल नाही, म्हणून बॅक साइड अटॅक होणार आहे. आणि बॅक साइड अटॅक होताना काय होणार आहे तर सायमल्टेनियसली जुना बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होणार आहे तर फॉर्म. आणि ही पेंटा कोऑर्डिनेट आहे, त्यामुळे ही हायली काय आहे तर अनस्टेबल स्टेट. ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे ही काय आहे तर हायली अनस्टेबल स्टेट. आणि ही स्लो स्टेप आहे, ही जी घडताना घडते ती ही स्टेप काय आहे तर स्लो स्टेप आहे. आणि मग काय होतं, तुम्हाला प्रोडक्ट मिळतो, त्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं. असं आपण डिस्कस केलेलं होतं हे मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम होतं हे. SN2 मेकॅनिझम न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर रिएक्शन, हा मेकॅनिझम होता ना. ह्या मेकॅनिझम मध्ये आपण म्हटलं ही स्टेप स्लो आहे, मग स्लो स्टेप मध्ये रिएक्टंट आणि सबस्ट्रेट आणि रिएजंट दोन्ही आहेत, त्यामुळे रेट ऑफ रिएक्शन सबस्ट्रेट आणि रिएजंट दोघांवरती असणार आहे. हे जे काही मेकॅनिझम्स आपण डिस्कस केले, मग SN1 SN2 किंवा इलेक्ट्रोफिलिक एलिमिनेशन पण असतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पण असतात, एलिमिनेशन्स पण असतात. ह्या सगळ्या मेकॅनिझम्स जे आहेत ते केमिकल कायनेटिक्स अंडर येतात. कशा अंडर येतात, केमिकल कायनेटिक्स. आता नेक्स्ट, नॉर्मली केमिकल कायनेटिक्स इथे बघा, रेट. केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण रेट म्हणजे आपण काय म्हटलं, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय आहे तर टाइम. मी तुम्हाला इथं रिएक्टंट किंवा प्रोडक्ट असं नाही म्हटलं, मी दोघांचं इथं कन्सिडर केलं. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होते किंवा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यावरनं आपण काय कन्क्लूड करू शकतो तर रेट. पण हे जे रेट आहेत, हे रेट आपण दोन ऍस्पेक्ट मध्ये बघतो. हे जे रेट आपण डिस्कस करणार आहे, हे रेट आपण किती ऍस्पेक्ट्स मध्ये बघणार आहे, दोन. आता रेट दोन ऍस्पेक्ट मध्ये बघणार आहेत म्हणजे काय, की जो रेट आहे हा रेट दोन प्रकारचा असू शकतो. कोणते दोन प्रकार आहेत तर एक आहे इन्स्टंटेनियस रेट, इन्स्टंटेनियस. एक रेट असतो तो थेरॉटिकल रेट्स, एक काय असतो थेरॉटिकल रेट, आणि दुसरा असतो एक्सपेरिमेंटल रेट. हे दोन कन्सेप्ट आहेत. आपण जेव्हा रेट ऑफ रिएक्शन काढतो, हे रेट ऑफ रिएक्शन आपण दोन एस्पेक्ट न काढू शकतो. एक तर थेरॉटिकल रेट म्हणजे नॉर्मल कॅल्क्युलेशन्स, की हा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत. एक्सपेरिमेंटल रेट मध्ये ऍक्च्युली आपण त्या रिएक्शनला पूर्ण ऑब्झर्व करतो, आणि ऑब्झर्व करून काय चेंजेस आले त्यावरनं रेट लॉ डिफाईन करतो. मग नॉर्मली थेरॉटिकल रेट्स मध्ये आपण डिस्कस करणार आहे दोन रेट्स. कोणते दोन रेट आहेत, एक असते ऍव्हरेज रेट आणि दुसरी असते कोणती तर इन्स्टंटेनियस रेट. एक ऍव्हरेज रेट असते आणि दुसरी काय असते तर इन्स्टंटेनियस काय असते तर रेट असते. पण एक्सपेरिमेंटल रेट जर बघितलं तर एक्सपेरिमेंटल रेट हा आपण रेट लॉ न डिटरमाइन करतो, आणि हे रेट लॉ टोटली एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट आहे. सगळं एक्सपेरिमेंटेशन न त्याचं डिटर्मिनेशन असते. त्याचं काही कॉन्सन्ट्रेशन चेंज वगैरे कसं काय होतंय ते सगळं एक्सपेरिमेंट न डिटरमाइन केलं जातं. एकही त्यामध्ये थेरॉटिकल ऍस्पेक्ट नसतं. आणि त्या दोघांना कम्पेअर करून मग आपण इंटिग्रेटेड रेट लॉज वगैरे आणतो, इंटिग्रेटेड रेट लॉज फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आणि झिरो ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे, फाईन. तर सगळ्यात पहिला आपण थेरॉटिकल रेट्स मध्ये पहिला बघूया ऍव्हरेज रेट.
कसला पॉइंट बघूया, ऍव्हरेज रेट. कन्सिडर करा एक रिएक्शन आहे, ए गिव्स काय आहे तर बी. एक रिएक्शन काय आहे, ए गिव्स बी. ए हा तुमचा रिएक्टंट आहे आणि बी हा तुमचा काय आहे तर प्रोडक्ट. नॉर्मली ऍव्हरेज रेटला जो चेंज आहे तो कशाने डिटरमाइन केला जातो तर डेल्टा. डेल्टा म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, मग तो रिएक्टंटचा असू दे किंवा प्रोडक्टचा असू दे. पण ऍव्हरेज रेट मध्ये काय असतंय की तो जो चेंज जो असतो ना तो ओव्हरऑल चेंज आहे. म्हणजे इनिशियली मी रिएक्शन स्टार्ट केली त्यावेळी मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट 2 मोल घेतलेलं आणि टाइम टी इज इक्वल्स टू काय होतं 0. मग 4 तास झाले, 4 तास झाल्यानंतर मग मी मेजर करणार कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंटचं किती आहे, प्रोडक्टचा किती आहे आणि टाइम. म्हणजे ओव्हरऑल चेंज फायनल आणि इनिशियल. थ्रू आउट काय झालं ह्याच्याशी माझा काय संबंध नाही. ऍव्हरेज रेट म्हणजे इनिशियली एवढं कॉन्सन्ट्रेशन होतं, टाइम एवढा होता, मग फायनली एवढं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि टाइम एवढं होतं इक्विलिब्रियम अचीव झाल्यानंतर. दॅट इज ऍव्हरेज रेट. सो ऍव्हरेज रेटला हे बघा सगळ्यात पहिलं रेट ऑफ कन्झम्पशन म्हणजे वापर, कशाचा वापर, रिएक्टंटचा. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, हे बघा रिएक्टंट कमी होतो, रिएक्टंट कमी होतो त्यामुळे मायनस साइन दिला जातो. काय साइन दिला जातो, मायनस साइन. हा रेटला नसतो, रिएक्टंट कमी होतोय म्हणून मायनस साइन. मग मायनस इथं काय येणार आहे डेल्टा, डेल्टा ए चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिवायडेड बाय डेल्टा टी टाइम. दिस इज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, किंवा इथं आपण रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण इथं, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए. आता नेक्स्ट रेट ऑफ फॉर्मेशन, रेट ऑफ फॉर्मेशन, फॉर्मेशन ऑफ व्हॉट बी. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी प्लस लिहिणार कारण प्रोडक्ट फॉर्म होतोय, प्रोडक्ट काय होतोय फॉर्म. सो त्या केसमध्ये मी इथं काय लिहिणार आहे तर डेल्टा बी अपॉन काय लिहिणार आहे तर डेल्टा टी. डेल्टा ही साइन आली म्हणजे ऍव्हरेज रेट्स आहेत यश. डेल्टा ही साइन आली म्हणजे कसले रेट्स आहेत, ऍव्हरेज रेट्स. म्हणजे इथं मी लिहिते ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए आणि ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी. आता ओव्हरऑल ऍव्हरेज रेट म्हणजे दोघांचं कंपॅरिझन, ओव्हरऑल ऍव्हरेज रेट. ओव्हरऑल ऍव्हरेज रेट काय असते, मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी इज इक्वल्स टू प्लस डेल्टा बी अपॉन काय असते तर डेल्टा टी. इथं स्टॉइशियोमेट्री नव्हती. काय नव्हती, स्टॉइशियोमेट्री म्हणजे 1 2 3 4 असे काय मोल्स वगैरे नव्हते, ए गिव्स बी होत. स्टॉइशियोमेट्री असेल तर काय करायचं, स्टॉइशियोमेट्रिक रिएक्शन असेल तर काय करायचं, हा ए ए प्लस काय आहे तर बी बी गिव्स व्हॉट सी सी प्लस काय आहे तर डीडी. आता रिव्हर्सिबल वगैरे मी काय कन्सिडर करत नाही, सिंगलच डिरेक्शनला कन्सिडर करते. ठीक आहे. आता इथं बघा पर्टिक्युलरली ए ए प्लस बी बी गिव्स काय म्हटलं सी सी प्लस काय आहे तर डीडी. पुढे बघा मी काय सांग, रेट ऑफ कन्झम्पशन, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए परत मायनस लिहिणार डेल्टा ए अपॉन डेल्टा टी. इथं स्टॉइशियोमेट्री लिहायची नाही. कुठं स्टॉइशियोमेट्री लिहायची नाही, जेव्हा तुम्ही फक्त ए बी सी च रेट सांगताय. कोणाचा रेट सांगताय, एबीसी नॉर्मल रेट तुम्ही जेव्हा सांगताय त्यांचं फक्त कितीनं तो कमी होतोय, किती टाइमनं तो वाढतो. सो इथं काय येणार आहे तर ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए काय येणार आहे तर मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी. परत ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी इज इक्वल्स टू मायनस डेल्टा बी अपॉन डेल्टा टी. परत ऍव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन, फॉर्मेशन पण लिहू शकताय किंवा प्रोडक्शन पण लिहू शकताय, ऑफ सी इज इक्वल्स टू प्लस डेल्टा सी अपॉन काय येणार आहे तर डेल्टा टी. परत ऍव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी इज इक्वल्स टू प्लस डेल्टा डी अपॉन काय येणार आहे तर डेल्टा टी. हे नॉर्मल ऍव्हरेज रेट झाले ज्यामध्ये फक्त तुम्ही काय दाखवणार आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. रिएक्टंट असेल तर मायनस आणि प्रोडक्ट असेल तर प्लस.
पण ही जेव्हा तुम्ही कंपॅरिझन करणार, काय करणार आहे कंपॅरिझन, त्यावेळी स्टॉइशियोमेट्री घ्यावी लागणार. कंपॅरिझनच्या वेळी काय घ्यावी लागणार आहे स्टॉइशियोमेट्री. मग कंपॅरिझनच्या वेळी स्टॉइशियोमेट्री घेताना आपण काय म्हणणार आहे ओव्हरऑल ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. सो ओव्हरऑल ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काय असणार आहे इथं बघा स्टॉइशियोमेट्री घ्यायची -1/a मायनस परत आहे तसं डेल्टा ए अपॉन डेल्टा टी. एक क्लिअर लक्षात घ्या की जी ती स्टॉइशियोमेट्री आहे ती स्टॉइशियोमेट्री तुम्ही फक्त आणि फक्त ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शनला कंपॅरिझनला घेताय. कशाला घेताय कंपॅरिझन ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. हे ॲव्हरेज ओव्हरऑल ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन हा झाला. परत -1/b डेल्टा बी अपॉन काय येणार आहे तर डेल्टा टी इज इक्वल्स टू परत प्लस 1/c डेल्टा सी अपॉन काय येणार आहे तर डेल्टा टी इज इक्वल्स टू प्लस 1/d डेल्टा डी अपॉन काय येणार आहे तर डेल्टा डी अपॉन काय येणार आहे तर डेल्टा टी. समजतंय का मी काय सांगते येस ऑर नो. हे ॲव्हरेज रेट्स आहेत. कसले रेट्स आहेत आता ॲव्हरेज रेट फॉर एक्झाम्पल एखादा एक्झाम्पल पण सांगते तुम्हाला इथं बघा. हा N2 गॅशियस आहे प्लस 3H2 काय आहे तर गॅशियस गिव्स व्हॉट 2 टाइम्स अमोनिया इन काय येणार आहे तर गॅशियस स्टेट. ह्याचा ॲव्हरेज ओव्हरऑल ॲव्हरेज रेट जर मी म्हटलं ओव्हरऑल ॲव्हरेज रेट घेताना मी तर काय घेणार आहे -1/1 डेल्टा N2 बाय डेल्टा काय घेणार टी. कारण ओव्हरऑल ॲव्हरेज लिहिते मी 1 आहे स्टॉइशियोमेट्री इज इक्वल्स टू अगेन -1/3 डेल्टा H2 बाय काय येणार आहे तर डेल्टा आणि प्रोडक्ट आहे +1/2 डेल्टा NH3 बाय काय येणार आहे तर डेल्टा टी. आणि जर मला फक्त ॲव्हरेज रेट लिहायची असेल म्हणजे फक्त N2 च्या बद्दल लिहायचं असेल तर मी काय लिहिलं असणार आहे ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2. ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2 काय लिहिणार आहे मायनस डेल्टा N2 बाय काय लिहिणार आहे डेल्टा टी. जर मला म्हटलं ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ H2 ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ H2 काय लिहिणार आहे मायनस डेल्टा H2 बाय डेल्टा टी. आणि फॉर्मेशन जर ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ काय म्हटलं अमोनिया तर मी लिहिताना काय लिहिणार आहे प्लस डेल्टा NH3 बाय काय लिहिणार आहे तर डेल्टा टी. पण या केसमध्ये मी स्टॉइशियोमेट्री लिहिणार. स्टॉइशियोमेट्री कधी लिहायची ओव्हरऑल रेट कोणावरती लिहायची. बट यू नो व्हॉट दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग की ॲव्हरेज रेट हे कधी वापरलेच जात नाहीत. कारण ॲव्हरेज रेटवर आपल्याला रिॲक्शन बद्दल काहीच इन्फॉर्मेशन मिळत नाही. का सांगा ॲव्हरेज रेट इनिशियली एवढं होतं फायनली एवढं आहे. थ्रू आउट काय झालं माहितच नाही. आपण काय म्हटलं की आपण जे काही डिस्कस करतोय त्यामध्ये आपण काय म्हटलं की आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये काय काय डिस्कस करतोय. केमिकल कायनेटिक्स मध्ये रेट ऑफ रिॲक्शन फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन आणि मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन ह्या सगळ्या गोष्टी स्टडी करतोय. येस ऑर नो येस ऑर नो येस. मग हे सगळ्या गोष्टी जर स्टडी करतोय तर मला समजणारच नाही की घडतंय काय मेकॅनिझम कसं घडतंय काय घडतंय का घडतंय हे समजत नाही. त्यासाठी आपण नेक्स्ट कोणती रेट घेतो तर इन्स्टंटेनियस रेट. कसली रेट इन्स्टंटेनियस रेट. काय फरक नाहीये म्हणजे तसं खूप फरक आहे पण इक्वेशन मध्ये जास्त काही फरक नाहीये. इक्वेशन मध्ये एक स्लाइड चेंज केलं की तुम्हाला कसला रेट मिळतो तर इन्स्टंटेनियस रेट. कसला रेट मिळतो इन्स्टंटेनियस. हे बघा इन्स्टंटेनियस रेट इट डिफाइन्स the rate of reaction at every instant. Rate of reaction at every instant. दर इन्स्टंटला म्हणजे रिॲक्शन स्टार्ट झाली. रिॲक्शन काय झाली
स्टार्ट. फॉर एक्झाम्पल हा ए गिव्स काय तर बी. ऍट टाइम टी इज इक्वल्स टू 0 हा 1 मोल जर होता आणि हा 0 मोल होता तर टी इज इक्वल्स टू 2 सेकंदला काय झालं? 2 सेकंदला काय झाला? हा 0.99 झाला, हा 0.1 झाला. टी इज इक्वल्स टू 3 सेकंदला काय झाला? 0.98 आहे, हा 0.02 झाला. टी इज इक्वल्स टू 4 सेकंदला काय झाला? 0.97 होता, 0.03 झाला. असं पूर्ण सेकंदला नंतर टी इज इक्वल्स टू 120 सेकंदला काय झालं? तर 0.88 आहे आणि हा 0. काय आहे तर 12 आहे. दर इन्स्टंटला. मग दर इन्स्टंटला काय होतंय तर त्यापासून आपल्याला आपण 2 ग्राफ प्लॉट करू. टाइम विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हॉट? रिएक्टंट. and time with respect to what? Concentration of product. मला असं दिसतंय बाळांनो की रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत चाललाय तर कमी होत चाललंय आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत चाललाय तर वाढत चाललंय. रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत चाललाय? कमी. आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत चाललाय? वाढत चाललाय. एवढं मला समजलं. आणि ह्याला जर मी स्लोप काढायचा असेल म्हणजे याचा जर मला रेट पाहिजे असेल तर रेट इज इक्वल्स टू काय असणार आहे? ह्याचं स्लोप काढायचं म्हणजे टँजंट काढायचं, टँजंटचं स्लोप काढायचं आणि स्लोप इज इक्वल्स टू काय असते तर y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. y2 मायनस y1 इज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, x2 मायनस x1 इज चेंज इन टाइम, दॅट इज रेट. समजतंय? येस ऑर नो? काय सांगितलं ते? बरं, मी म्हटलं तुम्हाला ठीक आहे की इन्स्टंटेनियस रेट मध्ये आपण काय म्हणतो? इन्स्टंटेनियस रेट मध्ये आपण म्हणतो दर इन्स्टंटला काय होतंय? दर इन्स्टंटला काय होतंय आपल्याला समजते. ठीक आहे. बरं, आता दर इन्स्टंटला काय होतंय तर फरक काय आला इक्वेशन मध्ये? इक्वेशन मध्ये एक फरक आला की तुमच्या ऍव्हरेज रेटचा जो डेल्टा असतो की नाही, ऍव्हरेज रेटचा काय असतो तो डेल्टा कशाने रिप्लेस करायचा? डी. तुमचे जेवढे काही इक्वेशन्स मागे आपण बघितले, कोणते कोणते इक्वेशन्स बघितले? हे बघा, जर मला इथं ऍव्हरेज रेट ऐवजी काय म्हटलं? इन्स्टंटेनियस रेट. ऍव्हरेज रेट ऐवजी काय म्हटलं? ऍव्हरेज रेट ऐवजी काय म्हटलं? इन्स्टंटेनियस काय म्हटलं तर रेट. तर इन्स्टंटेनियस रेट साठी फक्त डेल्टा तुमचा कशामध्ये कन्वर्ट होतो? डी. फक्त डी मध्ये कन्वर्ट होतो. पण डेल्टा आणि डी मध्ये फरक आहे. डेल्टा म्हणजे ओव्हरऑल चेंज झाला आणि डी म्हणजे दर इन्स्टंटला काय झालं? डिफरन्शियल चेंजेस, स्मॉल चेंजेस. बघा डिफरन्सिएशन पुट केलं आपण इथं. काय पुट केलं आपण इथं? डिफरन्सिएशन. परत सेम रिएक्शन ए गिव्स बी ला इन्स्टंटेनियस काय येणार आहे? इन्स्टंटेनियस रेट ऑफ कन्झम्पशन. इन्स्टंटेनियस रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए काय येणार आहे तर मायनस डी ए. मायनस डी ए अपॉन काय येणार आहे? डी टी. परत इन्स्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ काय येणार आहे तर बी इज इक्वल्स टू प्लस डीबी बाय काय येणार आहे तर डीटी. आणि नेक्स्ट काय आहे? ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट. ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट मायनस डी ए बाय डी टी इज इक्वल्स टू प्लस डीबी बाय डी टी. काय फरक आहे दोघांमध्ये समजताय? तसा तर खूप मोठा फरक आहे ऍक्च्युअल मध्ये. ओव्हरऑल रेट आणि दर इन्स्टंटचा रेट मध्ये खूप फरक आहे. पण इक्वेशन मध्ये काय चेंज आहे? डेल्टा आपण कशाने रिप्लेस करतो? डेल्टा आपण कशाने रिप्लेस करतो? स्मॉल डी. डेल्टा आपण कशाने रिप्लेस करतो? स्मॉल डी. म्हणजे हे जेवढे काही इक्वेशन लिहिला, हे जेवढे काही तुम्ही इक्वेशन लिहिला, जर मला इथं काय लिहिलंय? इथं काय आलं? इन्स्टंटेनियस. इथं कसला रेट आला? इन्स्टंटेनियस. इथं कसला रेट आला? इन्स्टंटेनियस. इथं कसला रेट आला? इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस रेट आला तर फरक काय होणार आहे? इन्स्टंटेनियस रेटला फरक काय होणार आहे? इन्स्टंटेनियस रेटला तुमचा डेल्टा डी न शिफ्ट झाला म्हणजे मायनस डी ए अपॉन काय येणार आहे? डी टी मायनस डी बी अपॉन काय येणार आहे? डी टी प्लस डी सी अपॉन काय येणार आहे? डी टी प्लस डी डी
अपॉन काय येणार आहे dt. डी आला म्हणजे इन्स्टंटेनियस रेट आला. कसला रेट आला इन्स्टंट. आता जर ओव्हरऑल कसला रेट म्हटला ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट म्हटला जर ओव्हरऑल कसला रेट म्हटला इन्स्टंटेनियस काय म्हटला तर रेट. तर ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेटला मी डेल्टा कशाने रिप्लेस करणार आहे डी म्हणजे -1/a. इथं बघा -1/a dA बाय काय असणार आहे तर dt. परत -1/b dB बाय काय येणार आहे तर dt. परत +1/c dC बाय काय येणार आहे तर dt. +1/c dC बाय काय येणार आहे तर dt. +1/d dd बाय काय येणार आहे तर dt. आलं लक्षात येस ऑर नो. इथं आपण काय कम्पेअर करतो इथं आपण स्टॉइशियोमेट्रिक. ओव्हरऑल रेटला आपण काय कम्पेअर करतो स्टॉइशियोमेट्रिक. ओव्हरऑल रेटला आपण काय कम्पेअर करतो स्टॉइशियोमेट्रिक. फक्त फरक समजतोय ठीक. आता इथं बघा हा N2 गॅशियस आहे +3H2 गॅशियस आहे. ह्याला जर काय म्हटलं 2NH3 हा देतो. काय देतो 2NH3. मग इथं काय लिहिणार आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2. इन्स्टंटेनियस रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2 काय येणार आहे तर -d N2 बाय काय येणार आहे तर dt. परत इन्स्टंटेनियस रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ H2 काय येणार आहे तर -d H2 बाय काय येणार आहे तर dt. आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NH3 काय येणार आहे तर -d NH3 बाय काय येणार आहे तर dt. आणि नेक्स्ट ओव्हरऑल काय ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट. ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट काय येणार ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट -1/1 dN2 बाय dt. परत -1/3 dH2 बाय dt. परत +1/2 dNH3 बाय काय येणार आहे तर dt. समजतंय इथपर्यंत. हे थेरॉटिकल रेट्स आहेत. कसले रेट्स आहेत क्वेश्चन लिहा आता. क्वेश्चन बघा फॉर द रिएक्शन to N2O5 gaseous gives 4NO2 gaseous plus O2 gaseous in liquid bromine. N2O5 disappears at a rate of 0.02 mole per dm cube per second. At what rate NO2 and O2 are formed and what would be the rate of reaction? इथं बघा फॉर अ रिएक्शन रिएक्शन काय आहे रिएक्शन काय आहे रिएक्शन काय काय आहे 2N2O5 gaseous gives 4NO2 gaseous plus O2 gaseous. ही रिएक्शन आहे. म्हटलं इन लिक्विड N2O5 disappears at the rate म्हटलंय म्हणजे रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ काय दिलाय N2O5 म्हणजे रेट ऑफ कन्झम्पशन दिलाय. फक्त कन्झम्पशन स्टॉइशियोमेट्री आहे म्हणजे इथं काय येणार आहे नेक्स्ट -d N2O5 इन्स्टंटेनियस रेटच घ्यायचं. इन्स्टंटेनियस रेटच घ्यायचं कधी पण जेव्हापर्यंत तिथं मेन्शन करत नाहीत ऍव्हरेज रेट म्हणून. सो -d N2O5 बाय dt किती येणार आहे तर 0.02 मोल पर dm क्यूब पर सेकंड. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला स्टॉइशियोमेट्रीनं ओव्हरऑल रेट लिहून घ्यायची. स्टॉइशियोमेट्रीनं ओव्हरऑल रेट इज इक्वल्स टू
रेट इज इक्वल्स टू काय असणार आहे -1/2 dN2O5/dt इज इक्वल्स टू परत +1/4 dNO2/dt आणि परत +1 इज इक्वल्स टू +1/1 dO2 बाय काय येणार आहे तर dt. आता ह्याला कम्पेअर करायचं, याला कम्पेअर करून आन्सर काढायची. हा रेट इज इक्वल्स टू हा एवढा आहे, मला dN2O5/dt ची व्हॅल्यू माहित आहे. कोणाची व्हॅल्यू माहित आहे? हा, बघ पहिला मी या दोघांना जर कम्पेअर केलं तर मला ओव्हरऑल रेट मिळणार. काय मिळणार? ओव्हरऑल रेट. या दोघांना कम्पेअर केला तर NO2 रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2. ह्या दोघांना कम्पेअर केला तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. मग पहिला मी रेट काढते. रेट इज इक्वल्स टू काय आहे तर -1/2 dN2O5/dt. खूप जणांना प्रश्न असतो की मायनसचं काय करायचं. बाळांनो, -dN2O5/dt ची व्हॅल्यू काय आहे? -dN2O5/dt ची व्हॅल्यू काय आहे 0.0. सो 1/2 इंटू 0.02 म्हणजे काय येणार आहे 0.01 मोल पर DM³ पर सेकंड. ओव्हरऑल रेट पहिला म्हणजे नंतर 3 गोष्टी विचारले तुम्हाला, रेट, फॉर्मेशन ऑफ O2 आणि फॉर्मेशन ऑफ काय येणार आहे तर NO2. आता पुढं नेक्स्ट बघा, सेकंड वन काय -1/2 dN2O5/dt इज इक्वल्स टू +1/4 dNO2 बाय काय आहे तर dt. हा 4 इथं शिफ्ट करायचा, हा 4 इथं शिफ्ट करायचा. सो हा काय येणार आहे -4/2 dN2O5/dt इज इक्वल्स टू dNO2 बाय काय येणार आहे तर dt. -4/2 म्हणजे 1/2 -dN2O5/dt म्हणजे 1/2 इंटू परत काय येणार आहे तर 0.2 असं देणार ना. येस ऑर नो? सॉरी काय झालं, कोणाच्या व्हॅल्यू ना रेटच्या. हा करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. एक तुम्हाला कोणतीही एक व्हॅल्यू मिळाली तुम्ही सगळे कम्पेअर करा, काही प्रॉब्लेम. सो 2 इंटू 0.02 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर dNO2 बाय काय येणार आहे तर dt. किती येणार आहे 0.04 मोल पर DM³ पर सेकंड इज इक्वल्स टू dNO2 बाय काय येणार आहे तर dt. नेक्स्ट थर्ड वन काय आहे -1/2 dN2O5/dt इज इक्वल्स टू +1/1 dO2 बाय काय येणार आहे तर dt. परत -dN2O5/dt किती आहे तर 0.02. सो इथं काय येणार आहे तर 1/2 इंटू 0.02 इज इक्वल्स टू dO2 बाय काय येणार आहे तर dt. सो 0.01 मोल पर DM³ पर सेकंड इज इक्वल्स टू dO2 बाय काय येणार आहे तर dt. आलं लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? नोट डाउन करो. फॉर द रिएक्शन काय आहे रिएक्शन? फॉर द रिएक्शन 3I minus for the reaction 3I minus aqueous plus H2OH 2 minus aqueous gives I3 minus aqueous plus 2SO4 2 minus aqueous. हे रिएक्शन आहे. त्यांनी विचारले कॅल्क्युलेट द रेट ऑफ फॉर्मेशन. कोणाचं रेट ऑफ फॉर्मेशन? I3चं. सो रेट ऑफ फॉर्मेशन I3चं
आणि रेट ऑफ कन्झम्पशन I मायनसचं, रेट ऑफ कन्झम्पशन H2O8 2 मायनसचं आणि ओव्हरऑल रेट आणि दिलंय काय रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 2 मायनस. If the rate of formation of SO4 2 minus is किती आहे rate of formation? Rate of formation D SO4 2 minus by dt is equals to काय येणार आहे तर 0.022 moles per dm cube per second. DSO4 2 minus by dt 0.022 moles per dm cube per second दिलेला आहे. काय दिलेला आहे? काय दिलेला आहे आपल्याला? रेट ऑफ फॉर्मेशन. आता काय करायचं त्या रिएक्शनचं ओव्हरऑल रेट फाइंड करायचं. काय फाइंड करायचं? ओव्हरऑल. ओव्हरऑल रेटचं इक्वेशन काय असणार आहे? ओव्हरऑल रेटचं इक्वेशन असणार आहे रेट इज इक्वल्स टू -1/3 di minus by dt is equals to minus is equals to -1/1 d S2O8 2 minus by dt is equals to +1/1 di3 minus by dt is equals to +1/2 DSO4 2 minus by काय येणार आहे तर रेट. हे पूर्ण झालं रेटचं इक्वेशन झालं. काय करणार आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे SO4 2 minus upon dt. याला काय करायचं कम्पेअर. पहिला रेटला कम्पेअर करतो. ऍक्च्युली सगळ्यात लास्टला रेट काढतात पण मला ते थोडं सोपं वाटते. रेट इज इक्वल्स टू काय असते 1/2 DSO4 2 minus बाय काय आहे तर dt म्हणजे 1/2 इंटू काय येणार आहे तर 0.022 म्हणजे 0.011 मोल काय येणार आहे पर dm क्यूब पर सेकंड. रेटर पुढचं काढू शकतो ना आता इझिली. काय आहे अजून परत फाइंड करायचं आहे. नेक्स्ट -1/3 di minus by dt is equals to 1/2 DSO4 2 minus by dt. तुम्ही तर रेट पण घेऊ शकताय काय प्रॉब्लेम नाही. मला रेट सोपं झालं असेल तर तुम्ही रेट घ्या काही प्रॉब्लेम नाही. मग इथं काय 2 by sorry minus d I minus by dt is equals to 3/2 into DSO4 by dt. SO4 by dt किती होतं 0.022 म्हणजे यांचा आन्सर काय येणार आहे 0.033 मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. का तर हा 2 1 जा आणि हा किती येणार आहे तर 0.01. नेक्स्ट काय आहे DS2O8 -1/1 DH2O8 2 minus by dt is equals to 1/2 DSO4 2 minus by काय येणार आहे तर dt. व्हॅल्यू टाका 1/2 इंटू काय येणार आहे तर 0.022 म्हणजे 0.011 मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. हे काय येणार आहे मायनस DS2O8 2 minus बाय काय येणार आहे dt. मायनस DS2O8 आणि हा वाला सेमच असणार आहे. मायनसच्या जागी काय येणार आहे प्लस. करू शकताय का बघा किंवा आता लिहून देते ह्याच्या. लास्ट वाला काय आहे DI3 minus by dt is equals to 1/2 DSO4 2 minus by dt म्हणजे 1/2 into 0.022 म्हणजे 0.011
मोल per dm cube per second. मोल per dm cube per second. समजलं हे वाला? येस और नो? येस और नो? हा 3 मार्काला विचारतात. काय डिफिकल्ट आहे 3 मार्काला केमिकल कायनेटिक्स? आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल कायनेटिक्स, न्यूमरिकल्स ढीगभर व्हरायटी आहेत आणि त्यातले न्यूमरिकल्स येतात. मग बोर्डचे एक्झाम असू देत किंवा सीईटीचे एक्झाम असू देत. आणि या सगळ्यात सिम्पलेस्ट क्वेश्चन आणि ह्या प्रकारचेच क्वेश्चन येतात. तर खूप सोपं आहे. त्यामुळे समजून घ्या आणि सॉल्व्ह कर. हे बघा, हे जे कन्सेप्ट होते हे कसले कन्सेप्ट होते तर थेरॉटिकल कन्सेप्ट. कसले कन्सेप्ट होते? आता आपण नेक्स्ट बघणार आहे ते एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट. एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट वर आपण काय डिस्कस करणार आहे तर रेट लॉ. आता रेट लॉ मध्ये ऍक्च्युली काय आहे? जेव्हा ऍक्च्युली रिॲक्शन घडवल्या आणि रिॲक्शन घडवल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि रेट ऑफ रिॲक्शन कम्पेअर केली आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आणि रेट ऑफ रिॲक्शन कम्पेअर केली. त्यावेळी असं एक निष्कर्ष झाला की जे रेट ऑफ रिॲक्शन आहे ना ते फक्त रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड राहते. कशावरती डिपेंड राहते? रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोघं जण आहेत. किती जण आहेत? इथं बघा, रिॲक्टंट जर रिॲक्शन बघितली ए प्लस काय येणार आहे बी gives what CC प्लस काय येणार आहे तर DD. ही रिॲक्शन. यामध्ये हा रिॲक्टंट आणि हा काय तर प्रोडक्ट. काय बोलू अनुज? वर्स्ट म्हणजे वर्स्ट. काय बोलत नाहीत मला दोघांना. सो हा ए प्लस बी gives CC प्लस काय तर DD. हा रिॲक्टंट आहे आणि हा काय तर प्रोडक्ट. ऍक्च्युली मी तुम्हाला काय म्हटलं, जेव्हा एक्सपेरिमेंटेशन झालं किंवा एक्सपेरिमेंटच्या वेळी असं बघितलं की रेट ऑफ रिॲक्शन जे आहे ते फक्त रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे. हे कसं सांगितलं असेल की जसं जसं रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन कमी होत होतं तसं तसं रेट ऑफ रिॲक्शन पण काय होत होतं कमी. तुम्ही रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, रेट ऑफ रिॲक्शन वाढलं. तुम्ही प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवला किंवा कमी केला त्यामुळे काय रेट वरती फरक पडतच नव्हता. त्यामुळे रेट लॉ असं म्हणतो. Rate law states that the rate of reaction depends. The rate of reaction depends on reactant concentration. The rate of reaction depends on the reactant concentration. In such a way, rate of reaction depends on the reactant concentration in such a way that rate of reaction is directly proportional. Rate of reaction is directly proportional to the product of reactant concentration. Directly proportional to the product म्हणजे मल्टिप्लिकेशन. कोणाचं मल्टिप्लिकेशन? रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. The rate of reaction is directly proportional to the product of reactant concentration and each concentration term is raised to power. आणि ती पॉवर म्हणजे काय असते तर ऑर्डर ऑफ काय असते तर रिॲक्शन. ती पॉवर म्हणजे काय असते? ऑर्डर ऑफ रिॲक्शन. स्टोइशियोमेट्री नाही. काय नाहीये? स्टोइशियोमेट्री नाही. हे बघा, ह्याला मी आणि हे प्रॉपरली तुम्हाला सांगितलंय बघा. रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. Rate of reaction is directly proportional to the product of reactant concentration. And each reactant concentration raised to certain power. Now this power is order of reaction. This power is order of reaction. And this power, order of reaction is experimentally determined.
कशी डिटरमाइन केली आहे आणि ती इक्वल्स टू स्टॉइशियोमेट्रिक असू शकते किंवा अनइक्वल्स टू स्टॉइशियोमेट्रिक पण असू शकते. समजते? असं गरजेचं नाही की तुमची स्टॉइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असेल सेम, नाही, असं कन्सेप्टच नाहीये. सम केसेस मध्ये पॉसिबल आहे, सम केसेस मध्ये पॉसिबल नाही. आता कोणत्या केस मध्ये पॉसिबल आहे आणि कोणत्या केस मध्ये पॉसिबल नाही हे मी तुम्हाला एलिमेंटरी रिएक्शन्स आणि कॉम्प्लेक्स रिएक्शन्स जेव्हा शिकवेन त्यावेळी सांगेन. काय दाखवेल, काय शिकवताना सांगेन, एलिमेंटरी रिएक्शन आणि कॉम्प्लेक्स रिएक्शन. बरं, इथे लक्ष द्या, हा रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन, प्रोडक्ट ऑफ रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन, and each react concentration raised to certain power किंवा एक्सपोनंट ज्याला ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणतो आणि तो एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड असतो. म्हणजे एक्स इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए. एक्स काय आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए, and y is the order of reaction with respect to B. X की order of reaction क्या है with respect to A, and the order of reaction क्या है with respect to B, and this order of reaction X and Y are order of reaction, and they are what? They are experimentally determined. किसने determined है? किसने determined है? एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. ठीक आहे. आता परत इथं बघा, रेट लॉस बघा, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ रिएक्टेंट कॉन्सन्ट्रेशन and each reactant concentration raised to certain stoichiometry x आणि काय, सॉरी, certain order of reaction x आणि काय तर y. Now to remove the directly proportionality sign, to remove the, we introduce a constant ज्याला आपण रेट कॉन्स्टंट म्हणतो. r is equals to k, a raised to x आणि b raised to काय येणार आहे तर y. Therefore k is equals to r upon a raised to x and b raised to काय येणार आहे तर y. मग रेटचं युनिट काय आहे, कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय आहे, टाइम. आणि हा ax आणि by जर घेतला तर हा a पण कॉन्सन्ट्रेशनच आहे आणि b पण काय तर कॉन्सन्ट्रेशनच आहे. येस ऑर नो? मग जर मी कॉन्सन्ट्रेशन रेस टू x हे बघा, x प्लस y इज इक्वल्स टू काय कन्सिडर करतो आपण, n, टोटल नंबर ऑफ मोल्स असं कन्सिडर करतो. मग हा जर इथं घेतला, हा कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम डिवायडेड बाय काय येणार आहे तर कॉन्सन्ट्रेशन रेस टू x प्लस काय येणार आहे तर y. मग कॉन्सन्ट्रेशन रेस टू x प्लस y जर असेल तर रेट कॉन्स्टंट k इज इक्वल्स टू r म्हणजे इथं बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑन काय तर टाइम डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन रेस टू n, कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम रेस टू n. रेस टू n का ओवरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन, x plus y is equals to n is the overall order of reaction, not number of moles, overall order of reaction. ठीक है. So k is equals to concentration raised to 1 minus n. concentration आहे वरती आणि इथं n आहे, concentration raised to 1 minus n आणि time raised to काय येणार आहे -1. हे काय लिहून दिलं सगळं सांगा, कारण युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट. कशाचं युनिट, युनिट ऑफ व्हॉट, रेट कॉन्स्टंट. यू नो व्हॉट, की तुमचं रेट कॉन्स्टंटचं जे युनिट आहे ना ते टोटली ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती डिपेंड राहते. कशावरती डिपेंड राहते, कशावरती डिपेंड राहते, ऑर्डर ऑफ रिएक्शन. कारण तुमचं एन जे येईल ते एन फॉर्म्युला क्रिएट करणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 minus n अपॉन टाइम रेस टू काय तर -1. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के, कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 minus n, टाइम रेस टू काय तर -1, टाइम रेस टू काय तर -1. समजतंय? परत इथं बघा, इथं बघा परत, रेट इज इक्वल्स टू के, a रेस टू x, b रेस टू काय तर y. ठीक आहे.
रेट इज इक्वल्स टू के असणार आहे. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू रेट कॉन्स्टंट असणार आहे. कधी? जेव्हा रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन? दोन्ही रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 1 मोल. किती मोलार आहे? कारण रेट इज इक्वल्स टू के ए रेस टू 1 म्हणजे 1 रेस टू एक्स 1 रेस टू वाय, हे 1 1 आहे. दोन्ही काय? 1. काय फरक पडणार आहे का? एनिथिंग 1 रेस टू एनिथिंग इज 1 ओनली. सो जर मला डिफाइन करायचं असेल रेट कॉन्स्टंट, तर मी रेट कॉन्स्टंट कसं डिफाइन करणार आहे? Rate constant is defined as the rate of reaction. Rate constant is defined as the rate of reaction when the reactant concentrations are 1 molar. जेव्हा reactant concentration काय असतं? जेव्हा reactant concentration काय असतं? जेव्हा reactant concentration काय असतं? समजतंय का मी काय सांगते? Yes or no? Yes or no? काय सांगते लक्षात येते? काय म्हटलं मी तुम्हाला? की rate of constant is defined as the rate of reaction when the reactant concentrations are what? 1 molar. This is the definition of rate constant. Consider करा की मी आता म्हटलं की n is equals to काय असते तर x plus y आणि ती जर 1 आहे, काय आहे? 1. तर याला आपण म्हणतो की फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कसली रिएक्शन म्हणतो? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनला रेट कॉन्स्टंटचं युनिट काय असणार आहे? के इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस एन अपॉन काय असते तर टाइम. कॉन्सन्ट्रेशन टू 1 मायनस एन, 1 मायनस 1 काय येणार आहे? 0. म्हणजे रेट कॉन्स्टंट युनिट काय येणार आहे? टाइम इनवर्स. कोणाच्या केसमध्ये? फर्स्ट ऑर्डर. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन जर आहे हे ओळखायचं असेल, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे हे ओळखायचं जर असेल तर रेट कॉन्स्टंटचा युनिट घ्यायचा आणि तो रेट कॉन्स्टंटचा युनिट जर काय असेल? सेकंड इनवर्स किंवा मिनिट इनवर्स किंवा आर इनवर्स. रेट कॉन्स्टंटचं युनिट काय आहे? सेकंड इनवर्स, मिनिट इनवर्स किंवा आर इनवर्स. तर आपण त्याला काय म्हणतो? तर इट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. नाउ व्हॉट आय टोल्ड यू की ही जी ऑर्डर ऑफ रिएक्शन आहे ही एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेली असते. कशी डिटरमाइन केलेली असते? आता ही जर एक्सपेरिमेंटली डिफाइन केलेली असते तर तुमची ऑर्डर ऑफ रिएक्शन जी असते ना ही नेगेटिव्ह पण असू शकते. काय असू शकते? नेगेटिव्ह असू शकते, 0 असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते, फ्रॅक्शनल ही असू शकते. काय असू शकते? फ्रॅक्शनल. हे मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवते याचे सगळ्यांचे टेक्स्टबुक मध्ये, मग मला जरा जास्त समजतं. आता जर कन्सिडर करा की माझा n इज इक्वल्स टू x प्लस y इज इक्वल्स टू काय? 0. पॉसिबल आहे 0 ऑर्डर रिएक्शन. कसली रिएक्शन पॉसिबल आहे? म्हणजे जर n इज इक्वल्स टू 0 आहे तर ही कसली रिएक्शन आहे? तर 0 ऑर्डर काय आहे तर रिएक्शन. 0 ऑर्डर रिएक्शनला कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस 0. 1 मायनस 0 1. मग कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. म्हणजे एखादी रिएक्शन 0 ऑर्डर रिएक्शन आहे हे कसं सांगू शकतो? एखादी रिएक्शन 0 ऑर्डर रिएक्शन आहे सांगू शकतो जेव्हा रेट कॉन्स्टंटचं युनिट मोल पर लिटर पर सेकंद आहे. ज्या केसमध्ये रेट ऑफ रिएक्शन आणि रेट कॉन्स्टंटचं युनिट काय आहे? सेम. रेट ऑफ रिएक्शन आणि रेट कॉन्स्टंटचा युनिट काय आहे? रेट ऑफ रिएक्शन आणि रेट कॉन्स्टंटचं युनिट काय आहे? तर ती 0 ऑर्डर रिएक्शन. मोल्स पर लिटर पर सेकंड. मला सांगा इफ द ऑर्डर ऑफ रिएक्शन n इज इक्वल्स टू x प्लस y किती आहे? 2. काय होणार सेकंड ऑर्डरला? कारण ना खूप सारे न्यूमरिकल्स तुम्हाला कॅल्क्युलेशन्स तर सोपे असतात पण तुम्हाला मेनली फाइंड काय करायचं असते? त्याची ऑर्डर. कोणता ऑर्डर आहे? फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे, 0 ऑर्डर आहे. मला सांगा सेकंड ऑर्डर साठी 1 मायनस 2 येणार. इथं 1 मायनस 2 येणार. 1 मायनस 2 म्हणजे काय येणार आहे? -1. -1 म्हणजे युनिट काय फरक पडणार आहे इथं? लिटर पर मोल पर सेकंड. सेकंड ऑर्डरचं रेट कॉन्स्टंट म्हणजे रेट कॉन्स्टंटचं काय चेंज होतंय? रेट कॉन्स्टंटचं काय चेंज होतंय? युनिट. शॉर्ट ऑर्डर असेल तर
असते का? रेअरली असते थर्ड ऑर्डर, पण असते. रिएक्शन मोस्टली 0 ऑर्डर, सेकंड ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर असते. थर्ड ऑर्डर रेअरली असते. असेल तर काय होणार आहे? कुठे गेलं? 1 - 3 1 - 3 -2 म्हणजे इथं काय होणार आहे? तर लिटर स्क्वेअर मोल रेस टू -2 सेकंड इनवर्स. लिटर स्क्वायर मोल रेस टू -2 सेकंड इनवर्स. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक है, नोट डाउन करा पहिला हा जरा पॉइंट्स. हे पासून रेट लॉ पासून हे करा, मेन्शन करा जर. इथं बघा, रेट ऑफ रिएक्शन अँड रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रेट ऑफ रिएक्शन ऍट अ गिवन टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असायला पाहिजे, टेम्परेचर चेंज नाही व्हायला पाहिजे, फॉर अ गिवन टाइम इन्स्टंट डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आणि ते आपण कशानं सांगतो? तर रेट लॉन. पण रेट लॉन आपण काय म्हटलं? रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन and each reactant concentration raised to certain power, and that power are nothing but order of reactions, and that order of reactions are experimentally determined. असं नाही की तुमची ऑर्डर ऑफ रिएक्शन ही स्टॉइशियोमेट्रीला इक्वल असतेच. कधी कधी ती स्टॉइशियोमेट्रीला इक्वल असू शकते, मोस्ट ऑफ द केसेस मध्ये ती स्टॉइशियोमेट्रीला इक्वल नसते. तर जसं आपण टॉपिक संपत येईल त्यावेळी तुम्हाला समजेल की स्टॉइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन कधी सेम असणार आणि कधी सेम नसणार. ठीक आहे, फाईन. आता नेक्स्ट बघा की इथं फॉर इन द केस x इज इक्वल्स टू 1 आणि y इज इक्वल्स टू 1 आहे, तर याची r इज इक्वल्स टू k a रेस टू 1 आणि b रेस टू 1 आहे. म्हणजे ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय झाली? तर 2. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय झाली? तर इन केस जर तुमचा x इज इक्वल्स टू 2 आणि y इज इक्वल्स टू 1 आहे, तर रेट लॉ लिहिताना काय लिहिणार आहे? रेट इज इक्वल्स टू k a रेस टू 2 आणि b रेस टू 1. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असणार आहे? तर 3. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असणार आहे? 3. ठीक आहे, नेक्स्ट बघा, जर x इज इक्वल्स टू, मी काय म्हटलं, तुमची ऑर्डर ऑफ रिएक्शन पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते, 0 पण असू शकते आणि फ्रॅक्शन. आता जर इफ x इज इक्वल्स टू 0 आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन 0. रेट ऑफ रिएक्शन आणि कॉन्सन्ट्रेशन डिपेंड राहत नाही, ते नंतर सांगते. जर तुमचा x लेस दॅन 0 आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे, रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस विथ द इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. रेट लॉ करायचं, हा 2H2O2 गॅशियस आहे, गिव्स 2H2 आणि O2. हा जो रेट लॉ लिहिलाय ना, हा एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करून लिहिलाय. कसं डिटरमाइन करून लिहिलाय? की रेट इज इक्वल्स टू के H2O2 रेस टू काय लिहिलंय? तर 1. इथं स्टॉइशियोमेट्रिक 2 आहे, पण इथं ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे? ठीक आहे, पुढे बघा, ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता ऑर्डर ऑफ रिएक्शन x आणि काय तर y, आणि हे ह्याचं सम, द सम ऑफ x प्लस y गिव्स द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिएक्शन. The overall order of the reactions are raised to stoichiometry. Each reactant term raised to असतात. हे आपण बघितलं, 2H2O2 होतं, पण याची स्टॉइशियोमेट्री काय असणार आहे? तर 1. सॉरी, ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असणार आहे? 1. स्टॉइशियोमेट्री 2 आहे, सो इट इज अ फर्स्ट ऑर्डर. आता या केसमध्ये बघा, या केसमध्ये बघा, H2 गॅशियस प्लस I2 गॅशियस गिव्ह काय? तर 2H आहे. यावेळी रेट इज इक्वल्स टू k H2 रेस टू 1 I2 रेस टू 1, म्हणजे स्टॉइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे? सेम. मी तुम्हाला काय म्हटलं की सगळ्या केसेस मध्ये असं नसते की ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि स्टॉइशियोमेट्री सेम नसणार. थोड्या केसेस मध्ये स्टॉइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन सेम असते. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये स्टॉइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन सेम नसते. का? नंतर न बघूया. मी तुम्हाला म्हटलं, आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन फ्रॅक्शनल असते. The order of reaction ही कशी डिटरमाइंड आहे? तर एक्सपेरिमेंटली. The order of reaction can be integer or fractional. Look at the reaction. ही रिएक्शन ला पार्ट करायची. CH3 CH1 हा देताना CH4 गॅसेस प्लस CO2. ऑर्डर ऑफ रिएक्शन लक्षात ठेवा. रेट इज इक्वल्स टू K CH3 CH4 रेस टू 3/2. इथं 1 आहे. स्टॉइशियोमेट्री 1. 3/2 म्हणजे काय झालं? 1.5. 3/2 म्हणजे काय झालं? 1.5. परत इथं बघा, द ऑर्डर ऑफ रिएक्शन कॅन बी 0 ऑल्सो. कोणाच्या केसमध्ये? इथं NO2 प्लस CO आहे. CO ची ऑर्डर ऑफ रिएक्शन 0 आहे. कोणाची ऑर्डर ऑफ रिएक्शन 0 आहे? CO ची. तर NO2 एक चुकला आहे, पण इथे लिहिताना रेट इज इक्वल टू K NO2 रेस टू 2. तो कसं आलं? एक्सपेरिमेंटलिटी. कसं आलं? रिएक्शन मेकॅनिझम. पण पुढे रिएक्शन मेकॅनिझम बघणार आहे, त्यावेळी तुम्हाला सांगते मी ही गोष्ट. बघा, NO2 प्लस CO तर आहे,
पण सीओच्या रिस्पेक्ट ऑफ रिएक्शन 0 आहे, त्यामुळे सीओचं टर्म लिहिलाच. This shows that order of reaction with respect to NO2 is 2. Rate law दिलाय डायरेक्ट. रेट लॉ दिल्याशिवाय तुम्ही ऑर्डर ऑफ रिएक्शन डिटरमाइन करू शकत नाही, किंवा तुम्हाला कंडिशन दिले ऑर्डर ऑफ रिएक्शन फाइंड करण्यासाठी, तरच तुम्ही ऑर्डर ऑफ रिएक्शन फाइंड करू शकता. With CO is 0. So the rate of reaction is independent on the concentration of CO and the overall order of reaction is what? 2. Next. Only a few reactions are of third order. मी तुम्हाला काय म्हटलं, थर्ड ऑर्डर रिएक्शन्स खूप रेअर आहेत. मोस्टली 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर आणि काय असतात तर सेकंड ऑर्डर रिएक्शन्स असतात. Are known and reactions with order higher than 3 are very less. Very, very less. समजते तोपर्यंत कोणता झाला पार्ट? इन्स्टंटेनियस रेट झाला, ऍव्हरेज रेट झाला, रेट लॉचं थेरॉटिकल पॉइंट्स झाले, ऑर्डर ऑफ रिएक्शनचे थेरॉटिकल पॉइंट झाले. पुढच्या लेक्चरला न्यूमरिकल्स आणि न्यूमरिकल्स व्हरायटी मध्ये असणार आहे. समजतंय? लॉग टेबल आणायचं. काय आणायचं? ओके, बाय.